मुंबई महापालिकेला विरोधी पक्षनेता मिळणारे किशोरी पेडणेकर यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई महापालिकेला विरोधी पक्षनेता मिळणार आहे आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे अशी सध्या माहिती मिळते आणि त्यामुळे महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार आहे। किशोरी पेडणेकर या माजी महापौर आहेत आणि त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर त्या विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील अशी सध्या अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यामुळे पेडणेकरांच्या नावाची आज घोषणा होणार आहे। प्रथमच पालिकेचं विरोधी पक्षनेतेपद हे महिलेकडे जाणार आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने पेडणेकर ही भूमिका बजावतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, किशोरी पेडणेकरांना महापौर पदाचा अनुभव आहे, कामकाजाचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्या एक महिला सुद्धा आहे, त्यामुळे कशा पद्धतीने ते कामकाज करतात याची उत्सुकता आहे। पक्षनेतेपद ही प्रथा जेव्हापासून महापालिकेत सुरू झाली आहे तेव्हापासून केवळ पुरुषच विरोधी पक्षनेतेपद भूषवत आलेले आहेत। अर्थातच महिला या महापौरपदी याआधी सुद्धा विराजमान झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या अनेक महिला महापौर झालेल्या आहेत आणि त्यांच्यापैकीच एक किशोरी पेडणेकर सुद्धा होत्या। मात्र महापौर पदाच्या नंतर लगोलग विरोधी पक्षनेतेपद मिळणं हा सुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल। आज महापालिकेत दुसऱ्यांदा सभागृह होत आहे। पहिलं सभागृह हे महापौर निवडीचं झालं तर आजचं सभागृह हे विरोधी पक्षनेतेपद आणि सभागृह नेतेपद या निवडीचं असणार आहे। इतकंच नाही तर 4 महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या सदस्यांची सुद्धा घोषणा आजच केली जाणार आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस महापालिकेत महत्त्वाचा आहे। विरोधी पक्षनेतेपदी विरोधातलं संख्याबळ ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्याला हे पद देण्याची प्रथा आहे। ज्यांचं संख्याबळ विरोधातलं जास्त आहे त्या पक्षाला हे विरोधी पक्षनेतेपद मिळतं। त्याच्यामुळे किशोरी पेडणेकरांना हे पद मिळण्याची शक्यता आहे आणि जवळपास हे निश्चित झालेलं आहे की किशोरी पेडणेकर या आता पुढच्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील। तर एकंदरीत जर सभागृहाचं चित्र आपण बघितलं तर महापौर या सुद्धा सध्याच्या घडीला महिला आहेत ऋतू तावडे आणि विरोधी पक्षनेतेपद हे सुद्धा किशोरी पेडणेकर महिलेकडेच असणार आहे। त्याच्यामुळे महिला शक्ती तर सभागृहात बघायला मिळेलच, मात्र आधीच्या सहकारी असणाऱ्या 2 रणरागिणींची टक्कर सुद्धा आपल्याला सभागृहात बघायला मिळणार आहे। निश्चित धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।